नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र 14व्या अध्यायाचे फायदे आणि फलप्राप्ती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. बऱ्याचदा आपल्याला गुरुचरित्रातील 14व्या अध्याय वाचायला सांगितला जातो, पण गुरुचरित्रातील 51 अध्यायामध्ये त्यातील 14व्या अध्यायाला विशेष महत्त्व का प्राप्त आहे आणि 14वा अध्याय वाचल्याने आपली कोणत्या संकटापासून सुटका होते आणि त्याची काही फलप्राप्ती आपल्याला होते, ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाला विशेष महत्त्व का आहे? गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा मेरुदंडचा अध्याय म्हणून संबोधला जातो, ज्यात श्री नृसिंह सरस्वती यांचे परमशिष्य सायनदेव यांच्यावर श्री गुरूंनी केलेल्या विशेष कृपेचे चित्रण केले आहे. क्रूर यवनास शासन या नावाने हा अध्याय ओळखला जातो. सायनदेवाने गुरुचरणाशी एकरूप होऊन वंश परंपरागत अढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायनदेवाचे प्राण वाचवून श्री नृसिंह सरस्वतींनी अभय देऊन वंश परंपरागत अढळ भक्तीचे आश्वासन दिले. गुरुचरित्राचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हे या सायनदेवांचे वंशज. गुरुचरित्रातील 14व्या अध्यायात आपल्या पूर्वजांच्या गुरुभक्तीचे वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केले, ज्याला सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे. तुझे पूर्वज आणि परमभक्त सायनदेवांचे चरित्र पठण वा श्रवण केल्याने भक्ताच्या इच्छित सर्व मनोकामना पूर्ण होतील, असे सरस्वती गंगाधर यांनी दृष्टांतिक वचन सद्गुरूंनी दिले आणि म्हणून या अध्यायाला जनमानसात विशेष महत्त्व प्राप्त झाले. हा सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती यांचा आशीर्वादच म्हणावा लागेल. गुरुचरित्र 14व्या अध्यायाचे काय फायदे आहेत? गुरुचरित्राचे एकूण 51 अध्याय असून या सरस्वती गंगाधर यांनी दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या जीवन, लीला आणि शिकवणीचे विस्तृत वर्णन केलेलं आहे. तसेच भक्तांना श्री गुरूंचे आलेले वेगवेगळे चमत्कारिक अनुभव ही आपल्याला वाचायला मिळतात. गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाच्या नित्यपठणाचे विशेष असे महत्त्व आहे, ज्यामुळे जीवनातील संकटांचा नाश होऊन सद्गुरू कृपेने आपण जीवनाच्या या महासागरातून सहज विहार करू शकतो आणि त्याचा आनंदही घेऊ शकतो. या अध्यायाची सुरुवात सद्गुरू दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या दिव्य स्वरूप वर्णनाने होते. ते स्वरूप खरंच मानवीय आकलनाच्या पलीकडे असून अमर्यादित आणि अनंत आहे. ते पठण किंवा श्रवण करताना सद्गुरूच्या स्वरूपावर लागलेले ध्यान आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करून मोक्षपदास घेऊन जाते. त्यासोबतच श्री गुरु नृसिंह सरस्वती च्या विविध पूजाविधीचे वर्णन, श्रवण आणि पठण करणाऱ्या व्यक्तीला भौतिक समृद्धी आणि उत्तुंग यशाची प्राप्ती करून देते. गुरु आशीर्वादाने 14व्या अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे, ज्यामुळे 14व्या अध्यायाच्या नित्य पठणाने अनेक प्रकारे गुरुकृपा आपल्यावरती होते. ज्याप्रमाणे श्री गुरूंनी सायनदेवावर वरदहस्त ठेवून त्याच्या संकटांना निवारले, तेच फलप्राप्ती श्री गुरूंनीही कथा श्रवण वरदहस्त ठेवून त्याच्या संकटांना निवारले आणि तेच फलप्राप्ती श्री गुरूंनीही कथा श्रवण आणि पठण करणाऱ्यांना देऊन त्याचे इच्छित सर्व कार्य पूर्ण करण्याचे वचनही दिले. आणि श्री गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होऊन श्रवण अथवा पठण करतो तेव्हा नक्कीच आपली आत्मग्लानी दूर होऊन आत्मज्ञानाची प्राप्ती होते आणि श्री गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपण येणाऱ्या अडथळ्यावरती मात करू शकतो आणि व्यवसाय, शिक्षण आणि वैयक्तिक संबंधासह जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये यशही मिळवू शकतो. श्री गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचे पठण केल्याने
काय फलप्राप्ती होते, श्री गुरूंची आपल्यावर कशी कृपा होते तेही आपण जाणून घेऊया. शत्रुभयापासून संरक्षण होते. गुरुचरित्राचा 14वा अध्याय नित्यपठन केल्याने शत्रुभय उरत नाही. आपल्या शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर गुरु कृपेने नक्कीच आपले शत्रू आपल्याला हानी पोचवू शकणार नाही. नकारात्मक विचारापासून मुक्तता. आपल्या नकारात्मक विचारामुळे आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात. जर आपण नित्य 14वा अध्याय पठन करत असू तर नक्कीच अशा नकारात्मक विचारातून सुटका होऊन सकारात्मक विचारांशी जोडल्या जाऊ. प्रेम आणि नातेसंबंधामध्ये यश. जर आपल्या नातेसंबंधात कटुता असेल किंवा प्रेम प्रकरणात यश येत नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाच्या नित्य पठणाने आपल्या नातेसंबंधात मधुरता येऊन आपल्याला सौख्याची आणि आनंदाची प्राप्ती होईल. कायदेशीर विवादापासून संरक्षण. जर आपण कोर्ट कचेरीतील विवादामध्ये गुरफटून गेले असाल आणि मानसिक त्रासातून जात असाल तर गुरुचरित्रातील 14व्या अध्यायासोबतच नित्य श्री गुरूंचेही स्मरण करावे. आपल्याला लवकर यश येईल. ग्रहाच्या प्रभावापासून संरक्षण. आपण जर ग्रहाच्या दृष्टचक्रात अडकलेले असाल, आपली ग्रहस्थिती जर खराब असेल आणि आपल्या कुंडलीत अशुभ फळ देणारे असेल, त्यांनी गुरुचरित्राचा 14वा अध्यायाचे नित्य पठन करावे. व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती. आपल्या व्यवसायात आणि नोकरीत अडचणी येत असतील, नोकरी लागत नसेल तर 14व्या अध्यायाचे नित्य पठन आवश्यक करावे. तणावातून मुक्तता. आपण तणावग्रस्त असाल, कोणत्या काळजीने आपल्याला पोखरून काढलेलं असेल तर अशा स्थितीमधून बाहेर येण्यासाठी आपण नित्य गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाचे वाचन केलेच पाहिजे. गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाच्या नित्य पठणाचे फायदेही जाणून घेऊया. जीवन जगताना आणि जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बरेचदा संकटांचा सामना करावा लागतो. आयुष्यात आपण आर्थिक, मानसिक, भौतिक, सामाजिक, बौद्धिक दुःखाला सामोरे जात असतो. त्या संकटातून, दुःखातून बाहेर याचा मार्गही सापडत नाही. नैराश्याने ग्रस्त होऊन आपण स्वला विनाशाकडे घेऊन जातो आणि अशा वेळेस श्री गुरूंची आस धरावी. ज्याप्रमाणे सायनदेव गुरुस्मरणाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आला, त्याच रीतीने आपणही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो. विवाह योग येण्यासाठी गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचावा का? तर आपण जर विवाह जुळून येण्यासाठी गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचत असाल तर असे करू नये. गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाच्या वाचनाने आपणास फळ मिळणार नाही आणि आपल्या हाती निराशाच येईल आणि आपण मग गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाबद्दल आपले मत बनवाल. आणि म्हणून आपल्याला सांगू इच्छिते, गुरुचरित्राचा 14वा अध्यायामुळे विवाह योग जुळून येत नाही, कारण हा ग्रंथ किंवा हा अध्याय वैराग्य स्वरूप आहे. संसारिक बंधनातून मुक्त करणारा असा 5वा वेद आहे आणि त्यामुळे विवाहासंबंधित गोष्टीसाठी गुरुचरित्राचे वाचन किंवा पारायण होणे अपेक्षित नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.